ऑलरेडी गैरसमज करून बसलाय. त्या चिठ्ठी प्रकरणामुळे त्याच्या डोक्यात राग गेलाय. मी कसं समजावू त्याला? आता मी गायब आहे म्हटल्यावर अजून त्याचा गैरसमज वाढेल. अजून कुठच्या भाषेत समजावू मी त्याला? प्लीज आता बाहेर काढ मला. नली, मी जे काय करतोय तो विचार करूनच करतोय. तू प्लीज. नाही, तू अविचार करतोयस. तू चुकीचं करतोयस दादा. यामुळे फक्त गैरसमज वाढणार आहे वेदचा. मला आधी बाहेर काढ. मला बाहेर यायचं. दार उघड. नली, हे बघ, मी बाहेर सगळ्यांना सांगतो की तू तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस. हा दादा, असं किती दिवस लपवून ठेवणार आहेस तू? आणि सांग, किती दिवस हे खोटं लपेल? आणि जेव्हा खरं सगळ्यांना समजेल ना, तेव्हा आपल्या दोघांची बदनामी होईल. नली, असं होणार नाही. हे बघ, तू आत्ता इथून बाहेर निघालीस ना तर तो बाबाराव खोत तुझा जीव घेईल. दादा, मी फाईट करेन ना त्याच्याशी. मी लढेन माझी लढाई. आणि वेद बद्दलच म्हणत असशील ना तू, तर त्याने सुद्धा तुझा विचार केला नाहीये. तुझ्याबद्दल गैरसमज केला आणि तुला घरातून बाहेर काढलंय त्यानं. नली, याचा अर्थ वेद तुझ्या बरोबर नाहीये आणि वेद तुझ्यावर रागावला याचा फायदा घेणारच आहे तो बाबाराव खोत. दादा, मी समजून ना, त्यामुळे बाहेर येऊ दे आधी. नली, दुसरा कुठला मार्ग नाहीये आपल्याकडे. प्लीज समजून घे तू. मी नाही घाबरत त्यांना दादा. नली, मला बाहेर यायचंय. नली, तो तुझं नाही ऐकणार. तुझी बाजू मांडण्याची वेळच येणार नाहीये. धूर्त आहे तो बाबाराव खोत. मी समोरासमोर जाऊन त्यांना समजूय. मी लढेन त्यांच्याशी. पण मला इथून बाहेर काढ. मला नाही इथे राहायचंय दादा. तू जर इथून निघालीस ना तर ती तुझी आत्महत्या असेल. नली, प्लीज तू समजून घे. नाही घाबरत त्यांना. मला बाहेर काढा ती. मला बाहेर काढ. बाहेर काढ ना मला प्लीज. नली, नली, हे बघ, मी जे करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतो. तू माझी बहीण आहेस, माझी वैरी नाहीयेस. या सगळ्यात तुझं भलं आहे. प्लीज समजून घे. मला बाहेर काढ ना दादा. प्लीज ऐक ना. दारू उघड. नाही नली. दादा, दारू उघड. नली, तुला दादा, इथेच जाऊ थांबावं लागेल. दादा, दारू उघड ना. दादा, जाऊ नको ना. दादा, 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 मला नाही राहायचं इकडे. दादा, मला बाहेर काढ ना. दादा. ऋषी, ऋषी, वहिनी, मी पाणी घेऊन येतो. ऋषी, पाणी घे, पाणी घे. अजून हवंय? दे इकडे. आता मला नली हाक मारेल असं वाटतंय. नाहीये नली. वहिनी, शांत हो. हे बघ, इथून पुढे सगळं छान होईल, चांगलं होईल असं विचार करूया. आपलं वाईट होईल असं कोण का विचार करेल? पण यांना सुखात राहू द्यायचं नाही असा विचार बाबाराव करतात. मला त्रास देऊन, वेदना देऊन त्यांना आनंद वाटतो. सरस्वती वहिनी, तोच विचार जर मनात ठेवला तर मन कसं शांत होईल सांग मला. कसं शांत व्हायचं सांग ना. हे सगळं स्वीकारायचं, हे सगळं सहन करायचं. आज पोलीस स्टेशन मध्ये ते जे बोलत होते हे सगळं पटतंय तुला? हे बघ वहिनी, आमचा दादा कसा आहे हे मलाच काय, गावातल्या बऱ्याच जणांना माहिती आहे. पण दादा आज पोलीस स्टेशन मध्ये जे काही बोलला ते मला खरं वाटत होतं, कारण त्याचे डोळे खरं बोलत होते. आता तर काही बोलायलाच नको. नाही, हे बघ सरस्वती वहिनी, तसं अजिबात नाहीये. एवढीशी होती रे माझी नली. निष्पा, निरागस. बाबाराव तिला तिकडी म्हणायचा, अपशकुनी म्हणायचे.
अशी धावत यायची माझ्याजवळ, खूप रडायची, खूप रडायची. हळूहळू मोठी होत गेली. शाळा कॉलेजात गेल्यावर बाबाराव बोलतात म्हणून सगळे लोक पण तिला तिकळी म्हणायला लागले. 4 चौघात तिकळी म्हणून लोक तिचा अपमान करू नये म्हणून मीच तिचं लोकांच्यात जाणं बंद केलं. तू तिकळी आहेस, तुला बाहेर जाऊन चालणार नाही अशी मीच तिला घरात वागणूक दिली. वहिनी, तिच्याकडे मी डोंकून सुद्धा बघायचं नाही रे. आणि जिथं जिथं जायची तिथं संकट येतात. अपशकुन होतो असं बाबारावांना सगळ्यांच्या मनावर बिंबवलं. दरवेळी तिला हिणवलं. पण माझी नली खूप बिराची, सगळे अपमान पचव. पण आता कंटाळले भाऊ, वहिनी, कंटाळून तिनं जीवाचं काहीतरी बरं वाटतं. वहिनी शांत हो. काय बोलतेस तू हे? असं काही झालं नाही, तू शांत हो वहिनी. सरस्वती वहिनी. आई काय झालं? ऋषी, कुठे गेला होतास तू? का मी ते हे जरा बघ ऋषी, इथून पुढे आईला एकटीला सोडून कुठेही जायचं नाही, कळलं? सरस्वती वहिनी आज पोलीस स्टेशनवर गेली होती. हे बघ ऋषी, नली येईपर्यंत तू आईची काळजी घ्यायचीस. बघ तिच्याकडे, पूर्ण खचली रे ती. प्लीज तिच्या सोबत राहा, काळजी घे. वहिनी शांत हो, नलीला काही होणार नाहीये. येतो. आई आज काय विशेष आहे? अरे आता आपल्या आयुष्यात सगळं विशेषच घडणार आहे. अहो काय पोलीस स्टेशन मध्ये घडलं तरी काय? इतक्या आनंदात दिसतंय. त्यांनी काय सत्कार बित्कार केलाय का काय तुमचा? पोलीस स्टेशनच्या सत्कार पेक्षा ना माझा मुलगा वेद आहे, त्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिली आहे. बोल.